नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आणि आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. कशा आहात मैत्रिणींनो? सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बऱ्याच दिवसानंतर कालचा जो ब्लॉग अपलोड झाला त्याच्यानंतर मग मला असं वाटलं ना की आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असा एक विषय घेऊन तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करावा. आणि तो विषय आहे म्हणजे जे आपल्याला सर्वात प्रिय असा असतो की जे आपले काही क्लोथ्स असतात, म्हणजे जी आपण शॉपिंग केलेली असते त्याचा विषय असतो. पण मी इथे शॉपिंगचा व्हिडिओ नाही दाखवणार आहे. मी माझं डेली वेअरचं कुर्तीज कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे मी ऑफिसला जाते तर त्यावेळेस मी कसे कुर्तीज वापरते, कुठले कुठले कुर्तीज वापरते ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी जसं म्हटलं की मी कॉटनचे कुर्ती प्रेफर्ड करते ऑफिस वेअरसाठी. आणि बऱ्याच वेळा कसं होतं ना की मी कॉर्पोरेट फील्डमध्ये काही जॉबला नाहीये, सो तिथे जे कपडे वापरले जातात किंवा जसे स्टाईल केले जातात तसे मी स्टाईल नाही करत. मी साधं सिंपल सोबर असं लुक माझ्या कॉटनच्या कुर्तीजमधनं क्रिएट करत असते. आणि दिसायला भले ते खूप सिंपल असे कुर्ते वाटत असतील, पण जर तुम्ही त्याच्यावर छानपैकी मिक्स मॅच करून जर काही ज्वेलरी घातली, ऑर्नामेंट्स घातले आणि काही न करताना सिंपल एक थोडीशी हील असणारी जर सँडल किंवा चप्पल घातली ना तर त्याचा लुक खरंच खूप उठून असा दिसतो. आणि जी आपली सिंपल अशी असणारी कुर्ती ना ती एकदम परफेक्ट म्हणजे ना सगळ्यांमध्ये एकदम उठून दिसणारी असेल. सो असे माझे जे काही कॉटनचे कुर्ती आहेत त्याचं कलेक्शन आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. कारण बऱ्याच वेळा माझ्या कुर्तीजमध्ये जे काही म्हणजे बऱ्याच वेळा तर माझ्या कुर्तीजमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की मी हे स्लीव्स माझे असे 3/4 स्लीव्सच असतात. बऱ्याच वेळा मी असेच घालते आणि आयदर नेक राऊंड असतो किंवा मग कॉलरवाला असतो. सो तसंच आहे, पण तरी देखील खूप छान असे दिसतात. आणि कॉटनचे कपडे आहेत ना मेंटेन करायला पण खूप इझी जातात, कारण ते धुतले पण पटकन जातात. कारण मी ते मशीनमध्ये वॉश करत नाही, एकतर मी हातानेच धुते. कारण रोजचा ड्रेस असतो ना मी आल्याच धुवून टाकते, म्हणजे तो पेंडिंगमध्ये देखील राहत नाही. आणि मशीनमध्ये जेव्हा आपण डिटर्जंटमध्ये वगैरे घालतो ना त्याचा कलर खूप लाईट होण्याची शक्यता असते आणि सुकतात देखील लवकर. सो म्हणूनच माझं मी मोस्टली कॉटनचंच वापरते. सो चला आता आपण सुरुवात करूया. सो इथे हे ड्रेसेस मी आणलेत आणि ह्याच्यामधले ना काही ड्रेस हे प्लास्टिकमध्ये तुम्हाला दिसतात. सो हे ड्राय क्लिनिंग केलेले आहेत, सो म्हणून हे असे ठेवले. कॉटनच्या काही कपड्यांना ड्राय क्लिनिंग खूप गरजेचं असतं, सो म्हणून काही ड्राय क्लिनिंग केलेले आहेत. आणि हे रेग्युलर जे आपण घरी वॉश करतो ते असेच आहेत वरती. सो आता मी तुम्हाला ना एक एक करून दाखवते. आणि मी काय करेन ना, मला आता व्हिडिओमध्ये बोलता बोलताच एक आयडिया आठवली की तुम्हाला हे ड्रेस कळणार नाही आणि मी प्रत्येक ड्रेस तुम्हाला घालून दाखवू नाही शकत. तर मी जो पहिला ड्रेस ओपन करेन त्याच्यानंतर मी जेव्हा दुसरा ड्रेस दाखवायला जाईन ना त्याच्या आधी मी तो चेंज करून येऊन तो मी वेअर करेन आणि मग तुम्हाला त्याचा लुक दिसेल की तो कसा वाटतोय तो. तर चला आपण आता सुरुवात करूया, पहिला ड्रेस ओपन करूया. सो पहिली कुर्ती आहे जी ही पर्पल कलरची जांभळ्या रंगाची ही कुर्ती आहे. आणि ह्याच्यावर ना जसं बाटिकचं प्रिंट असतं ना तसं हे सुंदर असं प्रिंट केलेलं आहे. आणि हे व्हाईट पूर्ण असं नाहीये, हे जवळून तुम्ही बघाल ना तर हे गोल्डन आणि थोडंसं ग्रेइश ऑफ व्हाईट कलर मध्ये हे प्रिंट आहे, हे बघा. आणि ह्याचं पॅटर्न देखील सेम आहे जसं मी सांगितलेलं. हे नेक आहे आणि हे 3/4 स्लीव्स आहेत. आणि या ड्रेसेस मध्ये ना एक गोष्ट खूप छान आहे ना की याला ना पॉकेट्स आहेत इथे. सो पॉकेट्स असले ना कुर्तीजला की खूप छान पडतं. हे असे पॉकेट्स आहेत, बघू शकता. आणि ना मग याच्यामध्ये नॅपकिन वगैरे काही ठेवायचं असेल किंवा एखादं काही ठेवायचं असेल, एखाद्या वेळेस मोबाईल जरी ठेवायचा असेल ना तरी खूप छान वाटतो. आणि हा डार्क कलर ना आता तुम्हाला खूप सिंपल असं वाटत असेल, पण हा घातला याच्यावर मिक्स मॅच करून जर इयरिंग्स घातले ना तर खरंच खूप सुंदर अशी ही कुर्ती दिसेल. तो इथे बघू शकता तुम्ही, मी हा कलर घातलाय आणि हा जांभळा कलर खूप छान असा दिसतो. हा जांभळा कलर अगदी उठून दिसतो हा कलर आणि कोणालाही अगदी सूट होईल असा हा कलर आहे. चला आता आपण दुसरी कुर्ती बघूया. सो आता ही दुसरी कुर्ती आहे आणि ना ही कॉफी कलर आणि ऑफ व्हाईट कलर मध्ये मिक्स आहे. हा देखील सेम पॅटर्न आहे कारण मी हे एकाच ब्रँडचे घेतलेले आहे. मी याच ब्रँडचे वापरते. याचे देखील 3/4 स्लीव्स. हे बटन्स आहेत ना हे ओपन्स होतात बटन आणि अशी कॉलर. आणि याला देखील छानपैकी असं पॉकेट आहे. सो पॉकेट असलं ना की खूप इझी पडतं ड्रेसेस मध्ये. आणि हा देखील ना कलर खूप छान असा कलर आहे, डार्क कलर आहे. म्हणजे कॉटन मध्ये ना डार्क कलर मिळणं देखील खूप मुश्किल असतं. बऱ्याच वेळा कॉटन मध्ये ना ऑफ व्हाईट कलर खूप लाईट कलर खूप अवेलेबल असतात, पण असे कलर मिळणं खूप मुश्किल होतं. आणि हे जर कलर ह्याची तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली ना तर हे तसेच्या तसे राहतात, कुठेही लाईट होत नाहीत अजिबात. आता आपण तिसरा बघूया. तर ही बघा, ही सेकंड वाली कुर्ती आहे आणि देखील डार्क कलर मध्ये खूप छान असा दिसतोय. थोडेसे इयरिंग्स मी चेंज केलेत आणि लुक थोडा अजून वेगळा झाला.
सो अशा पद्धतीने आपण चेंज वेगवेगळ्या पद्धतीने आपला जे सिंपल ड्रेस असतो त्याला खूप छान असा लुक क्रिएट करू शकतो. चला आता आपण तिसरी कुर्ती बघूया. सो ही आहे तिसरी कुर्ती जी मी ब्लॅक कलरच्या कलेक्शन मध्ये तुम्हाला दाखवलेली. ही देखील डेली वेअरचीच कुर्ती आहे माझी आणि याच्यामध्ये जसं मी प्रिंट म्हटलेलं काल तुम्हाला, याच्यावर मोराचा प्रिंट आहे आणि ग्रे कलर व्हाईट कलर मध्ये असं मिक्स असं वर्क आहे. हे देखील तसंच आहे, ह्याला देखील सेम असे पॉकेट्स आहेत. सो पॉकेट्स असले की जसं मी म्हटलं ना खूप बरं पडतं आणि याचा ना कलर वगैरे अजिबात जात नाही. मी या ब्रँडचे घेते पण याचा ना कलर अजिबात जात नाही आणि लुक देखील खूप छान असा वाटतो. सो त्यामुळे मी म्हटलं की तुमच्याबरोबर हे नक्की शेअर करावं. तुम्हाला देखील हे कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. सो हे मी आता तुम्हाला घालून दाखवलं ना की तुम्हाला कळेल की हे कसा दिसतोय. कारण जेव्हा आपण असे ड्रेस बघतो ना तेव्हा आपल्याला कळत नाही, पण जेव्हा आपण अंगावर घातलेले कोणाचे बघतात ना तेव्हा आपल्याला ते ड्रेस आवडत असतो तो ड्रेस. सो चला आता मी हे दाखवते तुम्हाला. सो इथे मी आता हा ब्लॅक कलरचा घालून दाखवला तुम्हाला आणि याच्यावरती परत मी मॅचिंग असे ब्लॅक कलरचे इयरिंग्स घातले तर थोडासा लुक वेगळा येतो आणि आपल्याला देखील लोज काही ना काहीतरी वेगळं असं छान असं वाटत असेल. सो ही ब्लॅक कलरची कुर्ती ही देखील कशी वाटते, थोडीशी मला लूज आहे कारण मला एक्स्ट्रा स्मॉल नाही मिळाली होती या ह्याच्यामध्ये साईज मध्ये, मग स्मॉल मिळालेली पण मी म्हटलं मग ऑल्टर नाही करत त्याला, अशीच ठेवते म्हणून मग थोडीशी ही स्मॉल मध्ये अशीच ठेवली. मला एक्स्ट्रा स्मॉल लागतात या ब्रँडचे. सो थोडीशी लूज वाटते पण मी म्हटलं चालेल मला, कारण हा पीस मला घ्यायचाच होता कारण खूप सुंदर असा दिसत होता. आणि जर याच्यावर ना आपण पॅन्ट मध्ये जे पायजमेज असतात ना तसे काही घातले ना तर ते खूप छान दिसतील. लेगिन्स किंवा बाकी चुडीदार वगैरे काही घालण्यापेक्षा ना याचा लुक खूप छान दिसेल. पूर्ण व्हिडिओ मी नाही दाखवू शकत आता, पण आता आपला व्हिडिओ पण मोठा होत जाईल. सो चला आता आपण पुढचा ड्रेस बघून घेऊया. ही चौथी कुर्ती आहे. ही देखील कॉटन मध्ये आहे आणि हा ना डार्क येलो कलर आहे. हा देखील आपल्याला बघून असं वाटेल की ह्याच्यावर खूप फुलं आहेत आणि खूप गॉडी दिसेल, पण तसं नाहीये. हा घातल्यानंतर खूप छान असं दिसतो. याच्यावर लाईट कलरचा जर आपण पायजमा घातला, पिंक किंवा ग्रीन किंवा मरून असं न घालता आपण व्हाईट कलरचा घातला ना तर ह्याचा सगळं जे हे डार्क कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये मिक्स मॅच होऊन जाईल. सो ह्याच्यावर पण देखील व्हाईट कलरचा घातला तर खूप छान दिसेल. ह्याचा थोडा पॅटर्न वेगळा आहे. हाताच्या इथे थोडं इथे एक बटन आहे आणि बाकी कॉलरचा पॅटर्न सेम आहे. सो हा देखील मी आता दाखवते तुम्हाला. असा हा येलो कलरचा कुर्ता आहे, तो देखील खूप छान दिसतोय आणि डार्क कलर कधीही खूप छानच दिसतात आणि उठून दिसतोय हा कलर. याच्यामध्ये सगळ्या कलरचे कॉम्बिनेशन आहे, ग्रीन आहे, मरून आहे, रेड मध्ये थोडंसं आहे, प्रिंट आहे, पिंक कलरचं सगळंच आहे. सो त्याच्यामुळे हा कलर खूप छान असा दिसतो घातल्यावर. जरी आपल्याला बघताना ते प्रिंट खूप गॉडी असेल वाटत किंवा खूप भरलेलं वाटलं ना तरी याचा लुक खरंच खूप छान असा दिसतो. सो मी तर तुम्हाला दाखवलंच आहे, मी घालून दाखवलंय तुम्हाला कसा वाटतोय तो. चला आता आपण पुढचा ड्रेस बघून घेऊया. सो आपला हा पुढचा जो ड्रेस आहे हा सेट आहे पूर्ण. अशी ही कुर्ती आहे, तुम्ही बघू शकता. पिंक कलर आणि येलो कलर हे कॉम्बिनेशन ऑल टाइम फेवरेट असतं सगळ्यांचं, पिंक आणि येलो. बऱ्याच वेळा आपण साडी पण येलो आणि पिंक मध्ये घेतो आणि कॉटन मध्ये हा कलर ना खूप छान असा वाटत होता. हा पूर्ण सेट होता. हा ड्रेस आहे असा, ह्याचे पण 3/4 स्लीव्स आहेत आणि त्याच्यावरती हा प्लाझो पॅन्ट अशी आहे. सो ती देखील अशी कॉटन मध्ये मिळालेली, तर ती देखील खूप छान कम्फर्टेबल आहे. कारण असे पण चुडीदार किंवा काही सलवार वगैरे पूर्ण दिवसभर कॅरी नाही करू शकत. सो असं हा लुक याचा क्रिएट केला ना तर खूप छान असा दिसतो. सलवार आणि हा पॅन्ट हा देखील कॉटन मध्ये मिळाला मला आणि असं कॉम्बिनेशन मिळालं असं छानपैकी असं. आणि कपडा देखील खूप सॉफ्ट असा कॉटनचा कपडा आहे. सो म्हणून हा घेतलेला मी आणि हा आता डेली वेअर साठीच यूज करते मी. आता जे तुम्हाला ड्रेस दाखवले आणि आता ह्याच्या नंतर जे दाखवणार आहे त्याच्यामध्ये खूप फरक असणार आहे. ते देखील कॉटन मध्येच आहे, पण हे आपण डेली वेअर मध्ये वापरू शकतो आणि ते देखील मी ऑफिस वेअर मध्येच यूज करते. पण कधीतरी काही एखादं फंक्शन असेल किंवा पार्टीज असेल, छोटंसं गेट टुगेदर असेल तर अशा वेळेस कॉटन मधले काय ऑप्शन्स आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवते. सो आता विषय निघालाय तर त्याच्यावरनं मी इथे तुम्हाला एक टिप देऊ इच्छिते. बऱ्याच वेळा आपल्या वॉर्डरोब मध्ये एवढे कपडे असतात, पण कधी कधी काय होतं ना, कुठे आपल्याला पार्टीला जायचंय, फंक्शनला जायचं, तर प्रत्येक वेळेस आपण काही परचेस करून नवीन कपडे घेऊ नाही शकत की मला इथे जायचंय, आज ही पार्टी, आज हे गेट टुगेदर आहे. तर प्रत्येक वेळेस आपण काही परचेस करू शकत नाही. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर आपल्या वॉर्डरोब मध्ये ना एक तरी अशी कुर्ती असावी ना की जी पूर्णपणे प्लेन असेल, म्हणजे त्याच्यावर कुठलंच वर्क अजिबात नसेल, ना गोल्डन ना सिल्वर ना काही नाही. अशी एक तरी कुर्ती असावी आणि अशी माझ्याकडे एक कुर्ती मी घेऊन ठेवलेली आहे आणि जी आहे येलो कलरची कुर्ती. सो येलो कलर पण नाही, हा लेमन कलर आहे आणि मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते आणि मग मी सांगते तुम्हाला.
सो ही ना जरा लॉन्ड्री वॉश केलेली आहे आणि ही तुम्ही बघू शकता ना, ही पूर्ण प्लेन अशी कुर्ती आहे। ही बघा छान अशी कुर्ती आहे आणि ही प्लेन मध्ये आहे आणि ह्याच्यावर आपण काहीही मिक्स मॅच करू शकतो। इथे फक्त ह्याला हे व्हाईट बटन आहेत आणि हे देखील पूर्ण प्लेन मध्ये आहे। तुम्ही बघू शकता हे देखील कॉटनचं सगळं अस्तर आहे ह्याला आणि हा लेमन लिंबू कलर आहे। लेमन लिंबू कलर खूप छान दिसतो आणि याच्यावरती तुम्ही कुठलाही कलर मिक्स मॅच करू शकता अगदी इझिली। बघा अशी जी ही कुर्ती आहे ना, ह्याच्यावर सपोज तुम्हाला काही गोल्डन मध्ये घालायचं असेल ना, तर ऑलरेडी मी लुक क्रिएट केलेला आहे ह्याच्यामध्ये की एक ड्रेस मध्ये आपण 3 लुक कसे क्रिएट करू शकतो। तुम्ही हा वन पीस म्हणून सिंपल एकच ड्रेस असा घालू शकता। सो तो झाला एक लुक। ह्याच्यावरती तुम्ही मिक्स मॅच करून गोल्डन ज्वेलरी आणि खाली लेगिन्स डार्क कलर, ग्रीन कलर घाला, पिंक कलर घाला, मरून कलर घाला, इवन ब्लॅक कलर घाला, तुम्ही कुठलाही घाला आणि त्याच्यावर गोल्डन कलरची ज्वेलरी घाला, तो एक लुक होईल। आणि याच्यावरती ना ग्रे कलर किंवा ऑफ व्हाईट कलर मध्ये जे काही असेल, पिंकिश मध्ये जो ऑफ व्हाईट कलर असतो आणि त्याच्यावरती सिल्वर असं वर्क असेल आणि त्याची ज्वेलरी जर तुम्ही याच्यावर घातली ना, तर असा लुक खूप छान दिसेल आणि 3 वेळा तुम्ही हा वेगवेगळ्या पद्धतीने घालू शकेल। तर असा एखादा ड्रेस आपल्या वॉर्डरोब मध्ये असेल ना, तर खरंच खूप छान होईल। सो ही माझ्याकडनं एक तुम्हाला टिप असेल, तर असा एखादा ड्रेस तुम्ही नक्की घ्या, तुमच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हवा। सो इथे व्हाईट मधले काही ऑप्शन आहेत ते देखील कॉटन मध्येच आहेत माझ्याकडे आणि हा देखील लॉन्ड्री वॉशच करून ठेवलाय। ह्यांना थोडे ड्रेसला ना लॉन्ड्री वॉश लागतो आणि हे कसे आपण इझिली पार्टी वेअर किंवा काही फंक्शन गेट टुगेदर असेल ना, त्याच्यावर मिक्स मॅच करून तुम्ही घालू शकता। ह्याला ना खूप छान सुंदर असा लुक येतो आणि ह्याची ना गोल्डन कलरची ही बाजूला बॉर्डर आहे, नेकला बॉर्डर आहे आणि कॉटनचा असल्यामुळे ना खूप छान सुंदर असा लुक येतो ह्याला। ह्याच्यावर तुम्ही मिक्स मॅच करून ह्याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये काही घालू शकता किंवा जर तुम्हाला नसेल तर तुम्ही असं गोल्डन कलरचा जरी घातला आणि ह्याच्यावर छानपैकी दुपट्टा घेतला किंवा नाही जरी घेतला ना, तरी खूप छान असा ह्याचा लुक दिसेल। तुम्हाला मी जवळून दाखवते, ह्याच्यावरची प्रिंट आहे ना, ती बघा अशी आहे, खूप छान असे प्रिंट केलेलं आहे आणि हात बघा हे असे आहेत हात। सो हे सगळे ड्रेस मी काही तुम्हाला घालून दाखवत नाही कारण ऑलरेडी लॉन्ड्री वॉश केलेले आहेत माझे ड्रेस। सो मी कधीतरी घातले ना, तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन की ड्रेस कसे दिसतात, त्याचा लुक कसा दिसतोय ते। सो आता जो मी हा ड्रेस दाखवते ना, हा माझ्या ड्रेसेस मधला एक आवडता ड्रेस आहे आणि ह्याच्यावरचं प्रिंट आहे ना, ते तर खूपच छान आहे। मी याच्या प्रेमातच पडलेली। आता मी हा पण लॉन्ड्री वॉशच आहे कारण हा देखील कॉटन मध्येच आहे। सो दाखवते तुम्हाला। सो असं जरा मेंटेन करून ठेवलं ना, तर खूप छान असं राहतात देखील ड्रेस आणि ग्रे कलर आहे आणि जवळून दाखवते मी तुम्हाला। ह्याच्यावर वारली प्रिंट केलंय बघा आणि खूप सुंदर असं आहे, एल्बो पर्यंतचे असे हात आहेत आणि इथे हे प्रिंट केलेलं आहे, वारली प्रिंटच आहे आणि ना हे मरून कलर, ग्रे कलर आणि खाली ना ह्याची बॉर्डर ब्लॅक कलर मध्ये आहे। ही बघा इथे खाली ब्लॅक कलर मध्ये आहे, ए लाईन मध्ये कुर्तीज आहेत, खूप छान असं दिसतं। तुम्हाला पूर्ण जेव्हा मी घालेन ना तेव्हा मी दाखवेन किंवा आता ना माझ्याकडे एखादं पिक्चर क्लिक केलेलं असेल ना, तर ते नक्की मी दाखवेन। आणि हा ड्रेस ना खरंच खूप छान सुंदर असा दिसतो घातला की। आणि हा कॉटन मध्ये मेन मला मिळाला असं प्रिंट, हे खूप छान होतं आणि असं कॉम्बिनेशन आणि अजूनही हे तसंच आहे। ह्या ड्रेसला आय थिंक 4 वर्ष झाली असतील मी हा यूज करते, 4 वर्षापेक्षा पण जास्त झाली असतील कदाचित, पण अजूनही तसंच आहे। त्याला छान असं मेंटेन केलं ना की असाच राहतो व्यवस्थित, तुम्ही बघू शकता। सो ही एक शेवटची कुर्ती आहे आपली आणि ही देखील कॉटन मधलीच आहे आणि ही पण लॉन्ड्री वॉशच करून ठेवलेली मी आणि याचा प्रिंट देखील ना खूप छान आहे प्रिंट। ह्याचा इथे ना ब्रोच आहे एक मध्ये, तो मी वॉशिंगला देताना काढून ठेवलेला आणि ह्याचे हात बघू शकता तुम्ही, फुल स्लीव्स आहे आणि हातावर पूर्ण असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे इथे बघा। आणि हा दाखवतो तुम्हाला व्यवस्थित दिसेल, हँगरला लावला ना तो खूप छान दिसतो, नाहीतर ना पकडताना पण सगळं गडबड होऊन जाते। आणि हा अशा पद्धतीने ड्रेस आहे, आपण कॉटन मध्ये आणि ह्याचा पण लुक खूप छान येतो। इकडचं जे ब्रोच आहे ते मी काढून ठेवलंय, सो ते लावलं ना की खूप छान दिसेल, नाही लावायचं असेल तरी पण चालेल।
कारण ते लावलं ना की खूप झगमग पण दिसतं, कारण गोल्डन कलरचं आहे. आणि यात हा बघा खाली इथे कॉटनच आहे पूर्ण. हा पण सिंपल आणि सोबर असा कॉटन मध्ये लुक आहे. पार्टी वेअर किंवा ओकेशनली छोटंसं गेट टुगेदर असेल तेव्हा आपण घालू शकतो. जवळून दाखवू का तुम्हाला? हे बघा, हे पूर्ण असं कॉटनचं वर्क आहे. याला एका साइडला ब्लू कलरची बॉर्डर आहे इथे, आणि ही बुट्टी टाइप मध्ये, पण बुट्टी नाहीये, हे वर्क केलेलं आहे त्याच्यावर छानपैकी. आणि हे तर खूप छान आहे. ह्या प्रिंटमुळेच हे आवडलं. इथे बघू शकता तुम्ही. सो असा हा आपला एक फायनल शेवटचा असा ड्रेस होता. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा, म्हणजे आपलं हे चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आपल्या ब्लॉगमधनं मी तुमच्यापर्यंत काही काही टिप्स पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. सो आजच्या ब्लॉगमधनं मी एक टिप जी दिली आहे ती तुमच्यासाठी नक्की उपयोगी ठरेल अशी मी आशा करते. आणि आज जे मी तुम्हाला माझं कुर्ती कलेक्शन दाखवलं, हे नॉर्मल जे डेली वेअर सारखी कॉटन कुर्ती जे मी वापरते त्याचं कलेक्शन होतं. काही आपलं छोटंसं गेट टुगेदर असेल, काही फंक्शन असेल तर आपण अशा वेळेस काय ऑप्शन घेऊ शकतो कुर्तीजमध्ये ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर केले. तुम्हाला अजून माझं काही ड्रेसेसचं कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू माझ्या अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.